नमस्कार मित्रांनो, शुभ विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिजित दरवाजावर आलेला असतो आणि सगळ्यांना तो अभिजित असल्याचं सांगतो। मग रागिनी म्हणते की हे बघ, माझा विश्वास नाही आहे अजिबात तुझ्यावर, तू अभिजितच आहेस कशावरून? तेव्हा ती म्हणते की आई अहो खरं सांगते मी की हे अभिजितच आहेत आपले, तुम्ही असे सगळेजण का बघतायत? अभिजित आहेत ते आपले असं पौर्णिमा सगळ्यांना म्हणत असते। त्यावेळेला मग आता अभिजित हा तिच्याकडे बघतच राहतो। ती म्हणते की मला खरंच हे काल दिसले, माझाही यावर विश्वास नव्हता की ते हेच आहेत का, परंतु मी स्वतः आज जाऊन खात्री केली, त्यांना पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे खरंच अभिजित आहेत। मग घडलेला प्रकार ती सांगायला लागते। ते रिक्षाने आज जात असताना तिला समोरून एके ठिकाणी अभिजित असल्याचं दिसतं, म्हणून ती तिथेच रिक्षेतून उतरते आणि नंतर समोर जात असताना अभिजित तिला पळताना दिसतो, म्हणून ती त्याच्या मागे मागे जाते आणि मागे मागे गेल्यानंतर एके ठिकाणी झाडाच्या मागे तिला कोणीतरी दिसतं आणि तिच्या लक्षात येतं की इथेच कोणीतरी आहे, म्हणून ती मागे मागे जाऊन बघते तर तिथे अभिजित हा लपलेला असतो आणि म्हणूनच ती तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं ती समोरून अभिजित असा त्याला आवाज देते आणि त्याने पाहिल्यानंतर तिला धक्काच बसतो की तो अभिजितच असतो। ती म्हणते की कोण आहेस तू? माझ्या अभिजित सारखा दिसतोस तू, असं विचारल्यावर आता तो म्हणतो की हो पौर्णिमा, तू इथे? असं बोलल्यानंतर आता ती गप्पच बसते, कारण अभिजितने तिला पौर्णिमा अशी हाक मारलेली असते आणि ओळखलेलं असतं, त्यामुळे तिला काहीच कळत नाही। ती आता त्याच्याकडे बघतच राहते। नंतर मग आता तो तिच्याकडे बघत असताना ती त्याच्या हातात हात घेऊन म्हणते की अभिजित, खरंच तुम्ही आला आहात का? पण तुम्ही कसे काय? असं म्हणून ती त्याचा हातात हात घेते। एक दोन मिनिट एकमेकांकडे दोघंजण बघतच राहतात, कारण जे काही घडतंय पाहून अभिजित म्हणजेच बलदेवलाही धक्काच बसलेला असतो, कारण पौर्णिमा त्याच्याकडे बघतच राहते। तेव्हा मग आता अभिजित हा म्हणतो की पौर्णिमा, तेव्हा मग तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की खरंच तुम्ही माझे अभिजित आहात का? त्यावेळेला मग आता दोघं एकमेकांकडे बघतात। पौर्णिमा, शेवटी तुम्हाला ओळखलंसच ना, असं आता ती म्हणते आणि मी पुन्हा आलोय पौर्णिमा, असं म्हणून तो आता तिच्याकडे बघायला लागतो आणि ती बिचारी रडत रडतच त्याच्या गालावरून हात फिरवत असते। हा सगळा घडलेला प्रकार पौर्णिमा घरी सांगते आणि म्हणते की खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, मला पण असंच वाटलं होतं की हे अभिजित नाही आहेत, परंतु मी जेव्हा पाठलाग केलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे खरंच अभिजित आहेत आणि यांचाही विश्वास बसला नाही की मी तिथे कशी पोचले, परंतु आमची सुदैवाने भेट झाली आहे आणि खरंच आई बघा, मी आपल्या अभिजितला घेऊन आली आहे, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी असं रिॲक्ट करू नका, त्यांचं स्वागत करा। आणि मग ती म्हणते की मानसी अगं अशीच काय उभी आहेस, जाऊन पूजेचं तबक घेऊन ये ना मानसी, जा, असं ती सांगते। परंतु पौर्णिमाला ती म्हणते की रागिनी म्हणते हे बघ अगं पौर्णिमा, भावनेच्या भरात येऊन काही निर्णय घेऊ नकोस, अगं हा अभिजित असेल कशावरून, हा दुसरा कोणीतरी तोतया पण असू शकतो। हे बघ पौर्णिमा, असं कुठल्याही माणसाला आपण घरामध्ये घेऊन येऊ शकत नाही, अभिजित हा असेल कशावरून, आपला अभिजित कधीच गेलाय, त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, मग हा नवीन कुठून अभिजित उभा राहिला, नक्की काय याचा विचार तू जरा केलायस का? अगं कोणालाही तू असं कसं घेऊन आलीस अभिजित म्हणून, हा माझा मुलगा आहे, याच्यावर माझा विश्वास नाही बसत आहे। तेव्हा मग आता ती त्याला म्हणते की ए जा रे, तू कोण असशील तो, उगीच माझ्या मुलाची जागा घेण्यासाठी इथे येऊ नकोस। तेव्हा मग रागिनी म्हणते की बघ निघ इथून, चल लवकर। ती घाबरलेली असते खरं तर की अभिजितने जर तिचं पितळ उघडं केलं आणि त्याला सगळं आठवलं तर, त्यावर आता लगेच भूमी म्हणायला लागते की हो बरोबर आहे, असं कोणालाही पौर्णिमा तू घरात घेऊन येतेस आणि आम्ही अभिजित आहे असं विश्वास ठेवून त्याला कसं काय घरात ठेवून घेणार, पौर्णिमा तू तर हद्दच केलीस आज, असं ती तिला बोलून दाखवते। आणि आकाशही म्हणतो की अरे हो पौर्णिमा, तू जरा विचार कर या सगळ्या गोष्टीचा, अगं जिथे आत्याचाच विश्वास नाहीये की हा तिचा मुलगा आहे, तर आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा याच्यावर की हा अभिजितच आहे म्हणून, त्यामुळे आम्ही नाही विश्वास ठेवू शकत। पौर्णिमा तू चुकू शकतेस कदाचित, परंतु आत्या अजिबात नाही, कारण तो तिचा मुलगा आहे। हे ऐकल्यानंतर आता लगेच अभिजित म्हणतो की नाही, तुम्ही प्लीज सगळेजण विश्वास ठेवा माझ्यावर, असं काय करताय तुम्ही अथर्व, मानसी, अरे तुम्ही तुमच्या भावाला ओळखू शकत नाहीये, असं तो बोलून दाखवत असतो। आणि त्यानंतर मग तो सांगतो की मी सांगतो काय झालंय ते, आई तू म्हणतेस ना की माझ्यावर अंत्यसंस्कार झाले, पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे त्या दिवशी जेव्हा तुम्ही मला विद्युतदानी ठेवलं होतं, जसं आकाशने सांगितलंय, तो म्हणतोय की मला विद्युतदानी ठेवताना पाहिलंय ना, मग त्यावेळेला एक वेगळाच चमत्कार घडला होता। जेव्हा मला विद्युतदानी ठेवलं होतं त्यावेळेला माझ्यामध्ये थोडासा जीव शिल्लक होता, मी थोडा जिवंत होतो, म्हणूनच मी हालचाल केली, त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला खाली उतरवलं,
आणि त्यानंतर खाली उतरवल्यानंतर मी त्रासात होतो, मला खूप लागलं होतं, त्यामुळे मला काही सुचत नव्हतं त्यावेळेला काय करावं काय नाही, मला उठता देखील येत नव्हतं. म्हणूनच मग त्यांनी त्या कर्मचाऱ्यांनी मला तिकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर काही महिने मी कोमातच होतो. मला स्वतःची काही शुद्ध नव्हती. मी कोण आहे, कुठे, शुद्धीत आल्यानंतरही मला काहीच कळत नव्हतं. मी तिथे तसाच होतो, अगदी कुठला तरी पोरका माणूस म्हणून, ज्याचं कोणीही नाही आहे असाच मी तिथे वावरत होतो. आणि त्यामुळे तिथल्या माणसांनी माझी खूप काळजी घेतली. एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं होतं, तरी तिथे माझं चांगलं झालं सगळं. आणि त्या महिन्यानंतर मी स्वतःला आता बघू शकलोय आणि मला स्वतःची ओळख पटली की मी अभिजित आहे म्हणून. परंतु ती लोक मला सोडायला अजिबात तयार नव्हते. ते ॲम्ब्युलन्सवाले म्हणून माझ्या पाठी लागले होते. ते सारखे सारखे असं त्यांना वाटतंय की मी हॉस्पिटलचाच त्यांचा रुग्ण आहे म्हणून ते मला सारखे भरती करायला बघत होते. परंतु मी त्यांच्या तावडीतून सुटून आलोय आणि आता धावत धावत पौर्णिमाला दिसलो मी. रागिनी म्हणते की नाही, छे छे, तुझ्या असल्या या स्टोऱ्यांवर ना मी अजिबातच विश्वास ठेवू शकत नाहीये. लक्षात ठेव, काही झालं तरीही मी या गोष्टी अशा विसरू शकत नाही. तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही आई नाही, विश्वास ठेव माझ्यावर. अगं असं करू नका. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला नेलं, मला ॲडमिट केलं, मला कोणालाही काही कळलं नाही काय करायचं ते. मी स्वतः शुद्धीत नव्हतो तर मग काय. जोपर्यंत मला तिथून बाहेर काढलं विद्युतदानातून तोपर्यंत तुम्ही सगळेजण घरी निघून आला होतात, मग ते कोणाला कळवणार होते. तेव्हा रागिनी म्हणते की हो तेच तर आहे ना, त्यांनी नंतर आम्हाला कळवायला हवं होतं ना ही सगळी गोष्ट, त्यांनी का नाही कळवली, त्यांनी काहीच सांगितलं नाही. याचा अर्थ हे सगळं खोटं बोलतोयस तू आमचा अभिजित नाहीच आहेस. तेव्हा मग तो म्हणतो की नाही आई, अगं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझाच अभिजित आहे, मी तुम्हा सगळ्यांचा आहे अभिजित. पौर्णिमाला माझी ओळख पटली आहे, आणखी कुठली ओळख द्यायची आहे मी. तेव्हा मग तो असं बोलत असताना तो म्हणतो की खरंच माझं अस्तित्वच नव्हतं, मला कळत नव्हतं की मी काय करायचं. त्या हॉस्पिटलमध्ये मी होतो, परंतु मला त्या दिवसांमध्ये काही सुधारतच नव्हतं. तर ते तुम्हाला काय सांगणार, मला स्वतःची ओळख त्यावेळेला पटत नव्हती. कसंच स्वतःसमोर मी सिद्ध करणार स्वतःला. आणि लकीली मला पौर्णिमाने आता पाहिलं म्हणून मी असंच इकडे तिकडे फिरत होतो आणि पौर्णिमा मला पाहिलं आणि मला इथे घेऊन आली होती. माझ्या बायकोने अगदी बरोबर ओळखलंय मला, असं तो बोलून दाखवत असतो. रागिनी आता खूप घाबरलेली असते. ती म्हणते की हे बघ अभिजित, तू उगीचच ना काही बोलून दाखवू नकोस, तू आमचा अभिजितच नाहीयेस मुळात, मग कशाला या स्टोऱ्यांवर आम्ही विश्वास ठेवू. अजिबात नाही हा, तू हे जे बोलतोस ते चुकीचं बोलतोस. कुठून तरी काहीतरी अशी ढोबळ माहिती काढून आलायस आणि ती आमच्या समोर तू सांगतोयस, त्यामुळे तुला आम्ही कधीही एक्सेप्ट करू शकणार नाही. भूमी गप्प बसलेली असते. रागिनी ही अभिजितला काही एक्सेप्ट करायलाच तयार नसते. त्यावेळेला आता अभिजित म्हणतो की आई प्लीज असं करू नकोस ना, अगं मी तुझा अभिजित आहे, तुमच्याशिवाय मी कुठे जाऊ, तुम्ही सगळेजण माझ्यासाठी आहात ना. अगं तू माझी आई आहेस, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे, तुझ्यासाठी आजपर्यंत मी जगत आलोय, तुला माहिती आहे ना. त्याशिवाय पौर्णिमासाठीही मी जगतोय, त्यामुळे प्लीज असं नको करू. तूच माझा असा अस्वीकार केलास तर कसं चालेल. आई असं करू नकोस, मला तुझ्यापासून तू दूर नेटू नकोस. अभिजितला ती म्हणते की मी कशावरून मानू की तू अभिजितच आहेस म्हणून, कोणत्या गोष्टीवर आणि कसा विश्वास ठेवू तुझ्यावर की तू अभिजितच आहेस म्हणून. त्यावेळेला आता पौर्णिमा तोंड उघडते. ती म्हणते की हे बघा आई, तुम्ही प्लीज या गोष्टीवर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, परंतु माझा आता विश्वास बसलेला आहे की हे माझे अभिजितच आहेत म्हणून. आणि अशा गोष्टींमुळे मला विश्वास बसलाय की जे गोष्टी फक्त मी आणि अभिजितच जाणतो, बाकी कोणी नाही. तेव्हा आता तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की तिने विचारलेलं असतं की पण मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू की तुम्हीच माझे अभिजित आहात म्हणून. तेव्हा मग त्यांनी सांगितले असतं की पौर्णिमा, मला माहीतच होतं की तू हे गोष्टीचा स्वीकार करणार नाहीस, परंतु तुला माहिती आहे का पौर्णिमा, तू फक्त बायको म्हणून माझी ओळखू शकतेस की माझ्या उजव्या खांद्यावर एक तीळ आहे आणि ते तीळ फक्त तुला माहीत आहे आणि आईला आणि घरातल्यांनाच आपल्या माहीत आहे, बरोबर ना. त्यामुळे ह्या तिळावरून तू तर ओळखू शकतेसच ना की मी तुझा नवरा आहे म्हणून. तेव्हा आता पौर्णिमा त्याला ते दाखवायला सांगते आणि मग तो स्वतःचा उजवा खांदा दाखवतो आणि मानेजवळ दाखवून म्हणतो की हे बघ पौर्णिमा, हे माझं तीळ. तेव्हा मग ती ते तीळ बघते आणि त्याला म्हणते की हे तीळ, ह्या तर तिळाला काय हा डाग लागलेला आहे. मग तो म्हणतो हा डाग कसा काय. तेव्हा तो म्हणतो की अगं पौर्णिमा, हा डाग आता माझी या ॲम्ब्युलन्सवाल्यांबरोबर झटापट झाली ना, त्यामध्ये हे मला लागलंय अगं, इतक्या दिवसांमध्ये हे मला लागलंय. खरंच सांगतोय, या डागाच्या खाली तिळच आहे अगं, जी माझी जन्मखून आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी नाही विश्वास ठेवू शकत याच्यावर, कारण ही जन्मखून आहे ना तुमची, मग ती अशी झाकली गेली आहे, मग त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं पौर्णिमा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. बरं ठीक आहे, मग मला सांग की अभिजितलाच माहीत असेल ना की त्याच्या खांद्यावर हा असा तीळ आहे, मग कोणाला आणखी माहीत असेल. जर मी कोणी तोतया असतो तर मला हे सगळं माहीत असतं का, मला सांग.
मग त्यानंतर हे म्हणाल्यानंतर घरात सगळ्यांना ती ओळख पटवून दाखवते. नंतर मग रागिनी म्हणते की काय मूर्ख मुलगी आहेस तू, अगं ही माहिती कोणीही अगदी सहजतेने मिळवू शकतं. बाकी अशी कोणती माहिती आहे ज्या गोष्टीमुळे तू असं सांगू शकतेस की हा तुझा नवरा आहे? ह्या एका गोष्टीवरून तू विश्वास ठेवलास की हा तुझा अभिजित आहे म्हणून? तेव्हा मग पौर्णिमा सांगायला लागते की नाही आई, मी एकाच गोष्टीवर विश्वास नाही ठेवलाय. मी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे जी फक्त आणि फक्त अभिजित आणि मीच जाणतो. बाकी कोणालाही या घरामध्ये ही गोष्ट माहीत नाहीये. रागिनी म्हणते की काय काय ही गोष्ट? या एका तिळाच्या गोष्टीवरून मी तर मानत नाही. आणि बघ ना, याच्या खांद्यावरचं जे तीळ आहे तेही स्पष्ट दिसत नाहीये. मग आपण या तिळावरून किंवा कशावरून नाही विश्वास ठेवू शकत की हा आपला अभिजितच आहे म्हणून. त्यावेळेला मग ती म्हणते की हो, अशी गोष्ट आहे जी आई, अभिजित आणि मलाच माहिती आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा ही त्याला म्हणते की नाही अभिजित. फ्लॅशबॅकमध्ये तिला आठवतं की तिने त्याला म्हणालेली असते की मी एकाच गोष्टीवर नाही तुमचा विश्वास ठेवू शकणार की या तिळासाठी, ते पण हे तीळ ज्याच्यावर ते तीळ नीट दिसतच नाहीये. नाही, मी असा स्वीकारच करू शकत नाही. तेव्हा ती जात असताना अभिजित थांबवतो आणि म्हणतो की थांब पौर्णिमा, आता तुला अशी एक मी गोष्ट सांगतो ज्यावरून तुझा विश्वास बसेल की खरंच मी जे काही सांगतोय ते खरं सांगते आणि मीच अभिजित आहे. त्यावेळेला मग ती त्याच्याकडे बघते आणि तो म्हणतो की पौर्णिमा, आपल्या लग्नाच्या काही महिन्यानंतर तू प्रेग्नेंट राहिली होतीस आणि त्यावेळेला आपल्या दोघांनाही बाळाची जबाबदारी नको होती आणि त्यासाठीच आपण एक निर्णय घेतला होता. आपण कोणालाही या बाबतीत सांगितलं नव्हतं आणि आपण तुझं अबॉर्शन करून घेतलं होतं. आणि हीच गोष्ट होती की घरात कोणालाही माहिती नव्हती. आपण कोणालाही भीतीपोटी सांगितली नाही. आजी किंवा आई या सगळ्याचा रागराग करेल आणि त्याच्यासाठीच आपण ही गोष्ट सांगितली नव्हती, बरोबर ना? आता यापेक्षा आणखी कुठली गोष्ट तू विचार कर की अभिजितला माहीत असेल? जर मला ही गोष्ट माहीत असती त्याचा अर्थ मी तुझा अभिजितच आहे ना, कारण तुला आणि मला फक्त ही गोष्ट माहिती आहे, आपण कोणालाही गोष्ट सांगितली नव्हती. असं सगळं आता इथे अभिजित समोर बोलून दाखवतो आणि या गोष्टीमुळे पौर्णिमाचा पूर्णपणे विश्वास बसतो की नाही हा अभिजितच आहे. त्यावेळेला मग आता हे सगळं ऐकल्यानंतर आकाशलाही धक्काच बसतो. सगळेजण बघत बसतात. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, आता मला सांगा की जर हे माझे अभिजित नसते, हा माझा नवरा नसता, तर त्याला ही गोष्ट माहीत असती का, सांगा मला. तर इथे फ्लॅशबॅकमध्येच अभिजित हा म्हणजेच बलदेव आठवत असतो. अभिजित जर व्हायचं असेल तर त्याची बायको किंवा त्याच्या घरातली माणसं माझ्यावर सहजासहजी कसा विश्वास ठेवतील, कसं करतील ते सगळं? माझा विचार करायला त्यांना म्हणजे असं कसं वाटेल की मीच अभिजित आहे म्हणून? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, त्यावरून त्यांच्या लक्षात येईल की तुम्हीच अभिजित आहात म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की एक काम करावं लागेल, तुम्हाला ना अशा गोष्टी सांगायच्या लागतील की त्यावर फक्त तुम्हाला आणि पौर्णिमालाच माहीत असतील. आता एक गोष्ट त्यातली आहे ते म्हणजे की मी पौर्णिमाचे काही फाईल्स चेक करत होती, म्हणजेच अभिजितच्या रिलेटेड काही गोष्टी सापडत आहेत का ते बघत होती. त्यामध्ये मला एक पर्सनल गोष्ट आढळली, म्हणजेच तिची मॅटर्निटीची फाईल होती आपल्या पौर्णिमाची आणि त्यामध्ये पौर्णिमाने अबॉर्शन केल्याचं मेन्शन केलं होतं. ती प्रेग्नंट राहिली होती आणि तिने ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली होती. त्याचं मला फाईल सापडली होती. त्यामुळे आता ह्या गोष्टीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. त्यावेळेला मी काहीच केलं नाही कारण ते फारच पर्सनल आहे, परंतु आता मला असं वाटतंय की या माहितीचा काहीतरी उपयोग करून घेऊ शकतो. त्यामुळे आता ही गोष्टच तुम्ही पौर्णिमाला सांगायची, कारण ही गोष्ट फक्त अभिजित आणि पौर्णिमा या दोघांनाच माहिती आहे, बरोबर? तेव्हा मग भूमी आता त्याच्यासमोर असा अंगठा करते आणि अगदी बरोबर चाललेलं आहे सगळं असं सांगते. मग ते सगळं बलदेवलाही आठवलेलं असतं आणि म्हणूनच ते बरोबर अगदी त्याने पौर्णिमासमोर बोलून दाखवलेलं असतं. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की काय हे सगळं घडलं होतं का तेव्हा? तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो आई, आता मला सांगा की इतकी महत्त्वाची गोष्ट ही अभिजितला माहीतच असेल ना, आणि मग ही माहीत असल्यामुळे त्यांनी सांगितली. ही इतकी पर्सनल गोष्ट आम्हाला आमच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हती आणि कोणालाच आम्ही भीतीपोटी सांगितलेलं नव्हतं आई, कारण लग्नाच्या काही महिन्यातच हे घडलं होतं. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की नाही या छोट्या छोट्या गोष्टींवरून मी नाही विश्वास ठेवू शकत. ही माहिती कुठून तरी याने काढली असेल मला वाटतं आणि म्हणूनच हे सगळं घडलंय. अजूनही ती विश्वासच ठेवायला तयार नसते. रागिनीला असं वाटत असतं की हा येऊ शकत नाही, कारण मी स्वतःच्या हाताने याला संपवलंय, तर माझा अभिजित येईल तरी कसा, असं तिला वाटत असतं. त्यावेळेला मग आता इथे रागिनी म्हणते की तू जा आधी पहिले इथून, निघ इथून. अभिजित म्हणतो की आई प्लीज माझं ऐकून घे, असं नको करू सगळं, मी तुझा मुलगा आहे, प्लीज असं मला तुझ्यापासून दूर लोटू नकोस, तुमच्याशिवाय मला कोण आहे, असं तो सांगतो.
तेव्हा मग ती म्हणते की नाही, तू ना तोते आहेस, तू हे सगळं पैशासाठी करतोयस, पैशासाठी या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलायस. तेव्हा मग तो म्हणतो की आई, जेव्हा आपल्याला आपलं आयुष्य परत मिळतं ना दैवाने, तेव्हा मात्र पैसा आणि या गोष्टी, घर, सगळं काही काळेमोल असतं ग. आणि तसंच माझं काहीसं झालंय, मला आता याचा काहीच मोह नाहीये. तेव्हा मग रागिनी पुन्हा घाबरते आणि म्हणते की जा जा, तू माझा अभिजितच नाहीयेस, निघ निघ इथून, जा लवकर. तेव्हा मग ती खूप आता घाबरलेली असते आणि खरं तर तिला एकदम अटॅक येण्याचीच वेळ झालेली असते. अभिजित दरवाजात रडतो आणि म्हणतो की नाही, प्लीज असं करू नकोस आई, अगं तुझ्या मुलाच्या बाबतीत इतकी क्रूर का झाली आहेस तू, तू मला ओळखायलाच का तयार नाहीयेस, प्लीज असं करू नकोस. असं आता ती बोलत असतो. नंतर मग अभिजित म्हणतो की नाही आई, प्लीज मी कुठेच जाऊ शकत नाही, मी जर इथून गेलो तर मला पुन्हा ते ॲडमिट करतील, त्यामुळे मला आता कुठेच जायचं नाही आहे, मला माझ्या माणसांसोबत राहायचं आहे, मला माझ्या माणसांची किंमत आता कळली आहे. तरीही रागिनी ऐकत नसते. आकाश म्हणतो की ए बाबा, जा रे, तू कोण आहेस आम्हाला माहीत नाही आहे, आम्ही अशा प्रकारे तुला अभिजित म्हणून घरात ठेवून घेऊ शकत नाही, कुठलीही शहानिशा झाल्याशिवाय तुला आम्हाला ठेवता येणार नाही आहे घरामध्ये. असं आता आकाश पण पटकन रागिणीची बाजू घेऊन बोलून दाखवतो. आणि असं बोलल्यानंतर रागिणीचं बोलणं ऐकून पौर्णिमाला खूपच राग येतो. तेव्हा तो म्हणतो की जिचा तू मुलगा आहेस, जी तुझी आई आहे, तीच तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये, तर आम्ही तरी कसा तुझ्यावर विश्वास ठेवू, सांग ना. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की हो, बरोबर बोलते आकाश, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, हा माणूस ना कोणीतरी तोते असू शकतो, तर हा याच्यावर आपण कसा काय विश्वास ठेवायचा की हाच अभिजित आहे म्हणून, नाही मला तरी वाटत नाहीये. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना नाही वाटत आहे ना. पौर्णिमाला आता राग येतो. आकाश म्हणायला लागतो की हो, आम्हाला नाही वाटत आहे, कारण आईची आणि मुलाची नाळ जोडली गेलेली असते आणि अशातच हा माणूस येऊन अचानक सांगतोय, तर आम्ही कसा विश्वास ठेवू. पौर्णिमा म्हणते की तुम्हाला कोणाला नसेल विश्वास, परंतु मला आहे विश्वास की हे माझे अभिजितच आहेत आणि त्यासाठीच मी काहीही करायला तयार आहे आता, कारण मला माझे अभिजित नशिबाने मिळालेत. तुम्हाला नसेल काही त्याचं वाटत, परंतु मला वाटतंय. तेव्हा मग आता ती येते आणि अभिजितला तबक घेऊन ओवाळायला लागते. ती म्हणते की आता तुम्हाला विश्वास नसेल, परंतु मी बायको या नात्याने त्यांना पुन्हा एकदा घरात घेते आणि त्यांच्यासोबत माझा नव्याने मी आता गृहप्रवेश करते, असं पौर्णिमा बोलून दाखवत असते. त्यावेळेला ती आता त्याला हाताला धरून आणते आणि म्हणते की अभिजित, प्लीज इकडे या. आणि ती त्याला हाताला धरून आतमध्ये आणल्याबरोबर सगळीजण गप्प असतात, कारण पौर्णिमाचं हे जे काही चाललंय त्यामुळे सगळ्यांनाच खूप असं टेन्शन आलेलं असतं. ते म्हणते की आता तुम्ही या सगळ्यांना पटवून द्या आणि सगळ्यांची तोंड बंद करून टाका की तुम्हीच अभिजित आहात म्हणून. हे कुंकू घ्या आणि माझ्या भाई लावा, हे कुंकू माझ्या कपाळात लावून सिद्ध करा की आपण दोघंच नवरा बायको आहात म्हणून. कोणालाही कसलाही प्रश्न उडता कामा नये. आता भूमीला टेन्शन येऊ लागतं, कारण जर त्याने काही नकार दिला किंवा बलदेव जर नाही म्हणाला तर याची भीती तिला जराशी वाटत असते. त्यामुळे आता ती म्हणते की काय झालं अभिजित, कोणाचाही विचार नका करू, हे कुंकू माझ्या कपाळी लावा, असं ती आता त्याला बोलायला लागते. त्यावेळेला मग आता अभिजित हा 2 मिनिटं शांतच बसतो आणि अभिजितला असं करताना पाहून आकाशही डोक्याला हात लावतो, कारण पौर्णिमा हे सगळं काय करते, हा माणूस जर दुसरा कोणता असेल तर याची भीती त्यांना वाटत असते. म्हणूनच मग आता ती हे सगळं म्हणजे कुंकू हातात घेऊन असते. अभिजित विचार करत असतो की काय करायचं आता. तो 2 मिनिटं मागे बघतो आणि रागिनी म्हणत असते की हे सगळं काय करतेस पौर्णिमा तू, अगं हा पोरखी आहे का. तेव्हा तो पटकन मागे वळून बघतो, तेव्हा त्याचं लक्ष भूमीकडे जातं आणि आकाशही म्हणतो की पौर्णिमा प्लीज हे सगळं असं करू नकोस. सगळं शांत झालेलं असतं. आता बलदेव काय करतोय याच्यावर सगळं अवलंबून असतं. आता त्याला लक्षात येतं की नाही, हे असं काहीतरी केल्याशिवाय मला हे लोक एक्सेप्ट करणारच नाहीत. आणि त्याच्या लक्षात येते त्याची अडचण, ती म्हणजे की त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी भूमी 20 लाख रुपये देणार. या सगळ्या गोष्टी आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे तो पटकन रागिणीकडे बघतो आणि आकाश भूमीकडे बघतो आणि पौर्णिमाकडे पुन्हा बघतो आणि पौर्णिमाकडे बघून तो आता ह्याच्यातलं कुंकू घेतो आणि पौर्णिमाच्या कपाळावर लावायला जातो. रागिनी म्हणते की ए थांब, हे काही करू नकोस असलं. तरीही आता ती रागिनी बोलत असताना पौर्णिमा ऐकत नाही आणि अभिजितला ती म्हणते की अभिजित करा सिद्ध तुम्ही हे. तेव्हा मग आता अभिजित त्याच्या चिमटीत कुंकू घेतो आणि कुंकू ते आता पौर्णिमाच्या कपाळात सिंदूर म्हणून लावतो. आता ते लावल्यानंतर पौर्णिमा भरून पावते, कारण पुन्हा एकदा तिला सुवासिनीचा मान आता मिळालेला असतो आणि ती सुवासिन म्हणून आता जगायला पुन्हा एकदा नव्याने तयार झालेली असते. याचा तिला खूपच आनंद होतो. मग आता अभिजित हा खुश होऊन ते कुंकू तिच्या कपाळाला लावतो आणि त्यावेळेला आकाश आणि बाकीचे सगळे बघतच बसतात, कारण अजूनही कोणाचाच विश्वास बसत नसतो
की हा अभिजितच आहे आणि म्हणूनच आता सगळे त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. पौर्णिमा म्हणते की झालाय, आता तरी तुम्हा सगळ्यांना पटली आहे ना खात्री की हे माझे अभिजितच आहेत म्हणून. आता त्यांनी माझ्या कपाळाला कुंकू लावले. तुम्हाला कोणालाही नसेल झाला आनंद, परंतु मला झालाय, कारण माझा नवरा आता घरी परत आलाय आणि त्यासाठीच मी आता देवाचे खूप आभार मानणार आहे. आणि अभिजित, तुम्हाला गेल्या काही महिन्यांमध्ये खूप दगदग झाली आहे आणि गेले 2 ते 3 दिवस तुम्ही नुसते धावताय. तुम्हाला थकवा आल्यासारखं झालं असेल. तुम्ही वर चला तुमच्या खोलीत आणि आराम करा, नंतर थोड्या वेळाने खायला करते तुम्हाला, असं म्हणून ती आता अभिजितला हाताला धरून त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. आणि त्याचबरोबर आता सगळेजण बघतात, परंतु ती ऐकत नाही. तेव्हा तो इन्शुरन्सवाला माणूस रागिनीच्या हातातून चेक परत घेतो आणि म्हणतो की हे बघा मॅडम, जर आता अभिजितच जिवंत असेल तर मग त्यांचा टर्म इन्शुरन्स आम्ही घ्यायला तुम्हाला अलाउ करू शकत नाही. ती म्हणते की हो असं कसं, पण हा अभिजित नाहीच आहे ना, हा कोणीतरी दुसराच आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, असं आम्ही विश्वास ठेवू शकत नाहीये. आम्ही या सगळ्या गोष्टींची शहानिशा करू आणि त्यानंतरच मग ही अमाऊंट तुम्हाला देऊ शकू. तर अभिजित असेल तर ही अमाऊंट तुम्हाला मिळणार नाही. आता रागिनीच्या हातातोंडाशी आलेला घास बरोबर निघालेला असतो आणि भूमीने अगदी व्यवस्थितपणे तो घास हिसकावून घेतलेला असतो आणि भूमी खूपच जास्त खुश असते. आणि त्यानंतर आता भूमी विचार करायला लागते की नेमकं पुढे काय होईल. हा सगळं व्यवस्थित तर करेल ना, या गोष्टी तिच्या डोक्यात सुरू असतात. भूमीला या सगळ्याचा खूप आनंद होतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. आता पौर्णिमा ही खूप खुश असते. तेव्हा रागिनी तिला म्हणते की काय ग, हे सगळं काय चालवलेस तू? अगं हा कुठला अभिजित आहे, काय त्याचा काही विचार तरी कर, हा दुसरा कोणीतरी वाटतोय मला, आणि हे कसले खेळ लावलेस तू, असं आता पौर्णिमाला ती झाप विचारत असते. त्याच वेळेला पौर्णिमा आता तिच्याकडे आनंदानेच बघत असते की आई हे अभिजितच आहेत. नंतर आकाश भूमीला म्हणतो की आम्ही सगळेजण त्याला ओळखतो. अथर्व, मी, आत्या लहानपणापासून अभिजितला ओळखतो ना, मग जर त्याची एखादी तरी अशी गोष्ट असेल त्यावरून आमच्या लक्षात येईल की तो अभिजित आहे की नाही, आम्हाला नक्कीच समजेल. असं आता आकाश बोलल्यावर भूमीला जरा टेन्शन येऊ लागतं, कारण जर त्याबद्दल काही झालं तर मग काहीतरी चुकीचं घडू शकतं. म्हणजे जर बलदेव पकडला गेला तर, अशी भीती तिला वाटत असते. नंतर रागिनी ही रूममध्ये असताना अभिजित अभिजित असा आवाज देत असते. त्यावेळेला मग तो मागे वळून बघत नाही. नंतर रागिनी त्याला म्हणते की पकडला गेला असतो, तो अभिजित नाहीयेस माझा, तो कोणीतरी तोती आहे, समजलं. असं आता रागिनी त्याला धमकी देते. त्यानंतर नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.